आपल्या ह्याच्या पुरणपोळ्या ते रेडी आहेत आणि ह्याच्यामध्ये पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं। नमस्कार, गौरी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी होळी स्पेशल एपिसोडमध्ये पुरणाची पोळी आणि कटाची आमटी अशा 2 रेसिपी घेऊन आली आहे। या ज्या रेसिपीज आहे या आपण 2 पार्टमध्ये बघणार आहे। आज आपण पुरणाची पोळी बनवणार आहे आणि नंतर कटाची आमटी बनवणार आहे। चला तर मग आपण बनवूया पुरणाची पोळी। पुरणपोळी बनवण्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे, पाऊण वाटी गूळ घेतला आहे। इथे आपण साखर आणि गूळ अर्ध पण वापरू शकतो, पण मी इथे पूर्ण गूळ वापरला आहे, पाऊण वाटी गूळ, 1 वाटी मैदा, 1 छोटा चमचा वेलची पूड आणि तूप। आता सगळ्यात पहिले आपण पुरणपोळीसाठी मैदा मळून घेणार आहे। सगळ्यात पहिले एका बोलमध्ये आपण मैदा घेणार आहे, चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला पाण्यासोबत मळून घ्यायचं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी कणकेपेक्षा सैल करायची आहे आणि जर का तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मळताना हळद पण घालू शकता, म्हणजे पोळीला येलो कलर येतो। मी आता हळद नाही घालणार आहे। आपला मैदा जो आहे तो मळून झाला आहे। आता आपण ह्याला तेल लावणार आहे। ह्याला तेल थोडंसं जास्त लावायचं, 2 मोठे चमचे तेल मी लावणार आहे। आणि ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हा जो मैदा आहे त्याला आता आपण सेट व्हायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण पुरण बनवून घेणार आहे। पुरण बनवण्यासाठी जी आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली ती कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। ह्याला शिजवताना ह्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या। आपण ही जी डाळ आहे ती शिजवून घेतली आहे, तिला शिजवताना मी 3 शिट्ट्या केल्यात कुकरच्या। त्याचं पाणी मी वेगळं काढून घेतलं आहे। हे पाणी जे आहे ते कटाची आमटी करायला आपण वापरणार आहे। आता ही जी डाळ आहे हिला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे। ही जी डाळ आहे हिला स्मॅश करून घेतलं आहे। आता आपण पुरण बनवणार आहे, त्यासाठी गॅसवरती एक पॅन मी गरम करून घेणार आहे। मी गॅसवरती एक पॅन गरम करून घेतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जी आपण शिजवलेली डाळ होती ती डाळ घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहे। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची घालणार आहे आणि ह्याला परत स्टर करून घ्यायचं आहे। हे जे पुरण आहे ते आपण स्लो गॅसवर बनवणार आहे। हे जे पुरण आहे हे तयार होत आलं की हे घट्ट होतं। ह्याची कन्सिस्टन्सी साधारण एवढी झाली की आपण गॅस बंद करणार आहे। हे कमीत कमी 8 ते 10 मिनिटात स्लो गॅसवरती तयार होतं। आता आपण हे जे पुरण आहे ते चाळणीतनं गाळून घेणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये लंप नाही राहणार। आपण हे जे पुरण आहे ते चाळणीमधनं गाळून घेणार आहे। तुमच्याकडे जर का पुरण यंत्र असेल तर तुम्ही त्यातनं पण ते घेऊ शकता। हे चाळणीमधनं गाळलं तर पटकन बारीक होतं। चाळणीमध्ये पुरण काढून घेतलं आहे, गरम गरम पुरणच घातलं आहे आणि ते एखाद्या वाटीने त्याला स्मॅश करायचं। हे जे पुरण आहे हे आपण चाळणीतनं चाळून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडे पण लम्प्स नाही आहेत। आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेणार आहे। पुरणपोळी बनवण्यासाठी
आपण जो मैदा मळून घेतलेला त्यातनं थोडा मैदा घ्यायचा आहे. मैदा जो आहे हाताला थोडंसं तेल लावायचं. आपण जे पुरण चाळणीतनं चाळून घेतलं आहे त्याचे असे गोळे करायचे आहेत आणि ते मैद्याच्या पिठामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित कव्हर करायचं आहे. हे पूर्णपणे कव्हर झाले की ह्याला व्यवस्थित पॅक करायचं आहे. ह्याला नीट पॅक करायचं आहे, कारण की हे जर का नीट पॅक नाही झालं तर आपली पोळी फाटते. ह्याला व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि मैद्यामध्ये डिप करून ठेवायचं आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे पण जे गोळे आहेत ते बनवून घेणार आहे. आपण हे पुरणपोळीचे गोळे बनवून घेतलेत. आता आपण पुरणपोळ्या लाटून घेणार आहे. पुरणपोळी लाटून घेण्यासाठी आपण थोडासा मैदा वापरणार आहे खालती आणि आपण ह्याला लाटून घेणार आहे. पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची, जास्त जोर लावून लाटायची नाही. अशाच प्रकारे आपण सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेणार आहे आणि त्या भाजून घेणार आहे. पुरणपोळी भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम केला आहे. आपण याच्यावर पुरणपोळी ठेवणार आहे. ही जी पुरणपोळी आहे ती एका साईडने अर्धवट भाजून घ्यायची. ह्याला थोडंसं तूप लावायचं. तिला दुसऱ्या साईडने पण भाजून वरून थोडंसं तूप लावायचं आहे. आपली ही जी पुरणपोळी आहे ती रेडी आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण पुरणपोळ्या भाजून घेणार आहे. आपल्या ह्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या रेडी आहेत आणि ह्याच्यामध्ये पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरले. आपल्या या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. या दुधासोबत किंवा तुपासोबत पण खातात, पण ह्या कटाच्या आमटीसोबत खूप छान लागतात. आपण कटाची आमटी पण बनवणार आहे, पण ती आपण दुसऱ्या भागात बनवणार आहे. तर कटाची आमटी बघायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा गौरी रेसिपी मराठी. थँक्यू.